हे बघा आम्ही जिथे आलोय ना, खूप छान अशी नदी आहे, मस्त मोठी नदी आहे आणि एवढं सुंदर वाटतंय ना. हे काय मछली काय बोलतो आपा पप्पा काय त्याला पाण्यात जायचं. मम्मी बोल पाण्यामध्ये जायचं. का बोलते लड्डू डुगू का बोलते मम्मा. आपण बिस्किट पण घेऊन आले असते. पार्लेजी पण घेऊन आले असते. माशांना मासे नाही जात इथे. साप पण येत ह्याच्यात. कुठे मग कशी पाहिलं साप कोणी. हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व. मस्त ना, मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर फ्रेंड्स, हा आहे पिकनिकचा दुसरा दिवस, म्हणजे ज्या दिवशी आलो त्याच्या दुसरा सॅटर्डे. तर अगोदर आहे ना आम्ही लहान मुलांना घेऊन आलो होतो, तरी पण मुलांचं हे होतं की आणि चल चल चल. मग आम्ही आंघोळी वगैरे झाल्यानंतर आम्ही पुन्हा आलो इथे, कारण की बाकीचे लोक गेले होते मार्केटला काही सामान वगैरे आणायला. तर इथे पिऊ होती, व्ह्यू होता, सगळे होतो आम्ही. त्याच्यानंतर आम्ही ना इकडे बसलो होतो. असंच थोडेसे कपडे वगैरे चेंज करून आहे ना आम्ही इथे येऊन बसून गेलो आणि आम्हाला रील काढायची होती. तर हा आहे ना संध्याकाळचा टायमिंग आहे. तर इथे बघू शकता मी आणि माझे मिस्टर आहे ना आम्ही बॅडमिंटन खेळत आहे. तर हा व्हिडिओ आहे ना माझ्या वहिनीने कॅप्चर केलेला आहे मोठ्या. तर ती इथे ना गाणं सुद्धा गात पाहू शकता तुम्ही. हे बघा किती मस्त आमची पिकनिक चालू आहे. इथं बघा मुलं कशी झुलायला लागल्यात. ही आमची किवी थकली गेली आहे, हिला कोण गेम खेळायला देत नाही म्हणून. शाम जाने दो जाना है, अभी तो आए हो, अभी अभी जाना है. तर तो हा आवाज जो तुम्ही ऐकलाय ना तो माझ्या मोठ्या बहिणीचा आहे. ती गाणं गात होती. त्यानंतर आहे ना आम्ही चमचा लिंबू खेळलो स्पर्धा. लहान मुलं आणि मोठे असं होतं काही. नंतर मग ना आम्ही सिरियसली लहान मुलांची बरोबर नाही झालं, बरोबर. मोठ्या मुलांची मग लेडीज लोकांची किवी हळूहळू जेंट्स लोकांची अशी आम्ही चमचा लिंबूची स्पर्धा ठेवली होती. ते इथे पाहू शकता. मोठी ताई आहे, दोघांसोबत खेळत होती. परत हा सिरियस, हा सिरियसली परत. आणि इथे ना आमचा लड्डू आहे ना तो चिटिंग करत होता. म्हणजे या दोघींना हरवण्यासाठी ना तो काय करत होता, हातात लिंबू आणि चमचा घेऊन पळत होता. त्याच्याकडून लिंबू चमचा पडत होता, म्हणून तो हातातून घेऊन पळत होता, म्हणजे मी जिंकलो असं दाखवायला. तर खूप मस्ती करत होता हा सुद्धा. मज्जा आली, खूप एन्जॉय केला. आजची ही सगळी म्हणजे हे सगळे गेम खेळून तर खूपच छान दिवस गेला, मज्जा केली खूप. तर फ्रेंड्स, असे सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आहे ना शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा फ्रेंड्स. तर इथे बघा ना हे फायनल चालू आहे. तर इथे ना ह्या तिघांची रेसिंग लावली होती आणि जो जिंकेल तो त्याला विनर ठरवणार होते.
तर माझ्या इशीच्या हातून पण एकदा चमचा लिंबू पडला, अदरवाईज तिने 2 टाईम ती जिंकली होती. तर त्याच्यानंतर चमचा लिंबू पडला आणि तसंच जसं चालायचं तसंच पुन्हा रिटर्न जिथून आले तिथे परत जायचं तरच ती रेस कंप्लीट होणार असं होतं. पण मुलांचं पुढे आल्यावरती पडून जायचं एक्साइटमेंटमध्ये. त्यामुळे तर आता पुन्हा एकदा ह्या लोकांनी रेसिंग लावली आणि कंटिन्यू करता करता आम्ही मुलांना परेशान करत होतो, खेळत होतो. दादा पुन्हा बोलत होता ट्राय करूया करू. तर जेव्हा लड्डू जिंकत होता ना तेव्हा दादा ट्राय पण करत होता. इशी जिंकल्यावर ट्राय करत होता, मग पुन्हा चिकू जिंकल्यावर ट्राय करत होता. असं बराच वेळ त्यांचा गेम चालला. त्यानंतर मग त्यांच्यापेक्षा मोठ्या मुलांनी गेम खेळला. पुढे तुम्हाला दिसेल. तर इथे बघा इशी जिंकली आणि पुन्हा तीच रिटर्नमध्ये जाताना पण तीच जिंकली आणि लड्डू बोला मी जिंकलो. त्याच्या हातामध्ये चमचा आणि लिंबू होता. तर तो त्याने चिटिंग करून जिंकला. तर खूप मज्जा आली. त्याच्यानंतर आम्ही खेळलं. नंतर मग मोठी मुलं आली बघा खेळायला. तर इथे ना माझी ताई म्हणजे हे करत होती, पार्टी करत होती सगळ्या मुलांना, कारण विव सुद्धा खेळत होता. तर विव म्हणजे मोठ्या ताईचा मुलगा आहे आणि तिचं असं होतं की माझ्या विवला पण म्हणजे जागा द्या नाही तर मग तो हारेल वगैरे असं चाललं होतं. तर आम्ही खूप एन्जॉय केला. आणि इथे ना दादा चिवूची आणि पिऊची मस्करी उडवत होता आणि विवूची आणि मन्नूची, म्हणजे चौघांची सुद्धा मस्करी उडवत. जो जिंकेल त्याला पुन्हा त्यांना सुद्धा ट्राय करत होता. ते इथे बघू शकता. खूप छान गेम झाला हा. हे आठवलं तरी चेहऱ्यावर हसू येतं आणि गालावर सुद्धा. तर खूप मस्त गेम होता हा. तर इथे ना डबल आम्ही रिपीट केला आहे, ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते, कारण की खूप छान होता हा मोमेंट. आम्हाला खूप मज्जा आली ह्याच्यामध्ये. आणि ऑडियन्ससुद्धा समोर बसलेली तुम्हाला दिसत असेल. काही ऑडियन्स उभी होती, काही ऑडियन्स बसलेली होती. त्याच्यानंतर आमच्या मोठ्या लोकांचा गेम चालू झाला, म्हणजे आम्ही लेडीज लोक होतो ना त्यांचा. तर इथे आम्ही ना ननंद भाऊजाया आणि आमची रानूसुद्धा होती. तर आम्ही तिघी नंदा, आमच्या तिघी भाऊजाया अशा होत्या. तर आम्ही ना तिघीच म्हणजे, आणि रानू होती माझी दादाची मुलगी. तर आम्ही सगळ्याजणी 7 जणी मस्तपैकी खेळत होतो आणि त्याच्यात पण मीच जिंकले आणि मस्तपैकी म्हणजे खूप एन्जॉय केला आहे जिंकतानासुद्धा. तर तुम्ही पुढे बघालच. हा जास्त जो कॅमेरा हलतोय ना तो इशीने हलवला आहे. ती आमच्यासोबत चालत होती ना, तर ती म्हणजे पूर्ण लेवल हे करत होती, सोबत चालत होती. तो कॅमेरा जास्त हलत होता आणि व्हिडिओ कमी येत होता. तर इथे तुम्ही थोडंसं समजून घ्या. जेवढं कॅप्चर म्हणजे जेवढं मला एडिटिंगमध्ये जमलं आहे ना मी तसं केलं आहे. तर पुन्हा एकदा आम्ही आमची रेसिंग लावली आणि त्याच्यामध्ये मग तेव्हाही सेकंड टाईमला मीच जिंकले. मी आणि मोठी ताई आम्ही दोघीजणी जिंकलो आणि मज्जा आली. छोट्या मुलांच्या ह्याच्यामध्ये इशी जिंकली आणि लड्डू, आणि मधल्या मुलांच्या ह्याच्यामध्ये चिऊ आणि विऊ जिंकले होते. आता हे ना जेंट्स लोकांची होती, तर ह्याच्यात तर भरपूरच मजा आली. चालता ना जेंट्स लोकांचे पण लिंबू खाली पडले. तर सर्वात पहिला इशीच्या पप्पाचा पडला, त्याच्यानंतर चिकूचे पप्पा अर्धवट थांबले आणि नंतर त्यांचा पण लिंबू पडला. आणि माझा मोठा दादा तर इमानदारीने खेळत होता, पूर्ण चालून आला तो. आणि त्या माझा छोटा भाऊ रुपेश आहे ना, तर त्याने ना हातातच लिंबू पकडून पुढे पळाला. तर ह्या जेंट्स ह्याच्यामध्ये ना माझा छोटा दादा आणि रुपेश, राजदादा आणि रुपेश हे लोक खेळले. हे लोक जिंकले शेवटीला. तर इथे पाहू शकता. आणि खूप मज्जा केली ह्याच्यामध्ये पण, खूप छान असं वाटलं. आम्ही स्पीकर वगैरे सगळं नेलं होतं. गेम्स वगैरे खेळायला पण काही वस्तू, फुगे, बलून गेम पण आम्हाला खेळायचा होता. जो फुगवेल तो फोडेल आणि ज्याचे जास्त बलून फुटतील तो विनर वगैरे असं डिसाईड होतं. पण तो गेम नाही खेळला आणि हेच गेममध्ये इतकी मजा येऊन गेली ना, कुठे वेळ निघून गेला कळलंच नाही. तर ही ना इथे आता संगीत खुर्ची स्टार्ट केली होती आणि संगीत खुर्चीमध्ये ना मोठे म्हणजे छोटे आणि त्यांच्यापेक्षा थोडे मोठे मुलं अशी ठेवली होती.
तर अशा प्रकारे गेम चालू होता. इथे सुद्धा आहे ना दादा मध्ये मध्ये ना गाणी बंद करत होता. मग ना मज्जा यायची. गपचूपमध्ये म्हणजे गाणी बंद झाली की मुलं बसायची आणि नंतर पुन्हा लगेच अचानक गाणं चालू व्हायचं. तर त्यांना आहे ना म्हणजे हे व्हायचं, समजायचं नाही की चालू आहे खरोखर की बंद आहे म्हणून. तर इथे अशा प्रकारे गेम चालू होता हा. संगीत खुर्चीमध्ये पण भन्नाट मज्जा आली. खूप मज्जा केली. तर फ्रेंड्स आहे ना, इथे तुम्हाला माहिती आहे संगीत खुर्चीला गाणी वगैरे लावली जातात. पण आहे ना, माझं गाण्यांमध्ये कॉपीराईट येईल ना, म्हणून मी गाणी सगळी म्यूट केली आहेत. तर प्लीज समजून घ्या. आणि त्याच्यामुळे मी ना इथे व्हॉईस ओव्हर करत आहे. आणि खूप मुलं म्हणजे मज्जा केली मुलांनी. आणि फायनली आहे ना, ईशी आणि पियू जिंकली ह्यामध्ये पण, ह्या संगीत खुर्चीमध्ये पण. तर अशा प्रकारे आमचा गेम झाला लहान मुलांचा. आता आम्ही मोठी लेडीज लोक आम्ही खेळत होतो आणि खूप मज्जा केली ह्यामध्ये. आणि इथे ना प्राची सांगत होती की बस बस मला आता कंटिन्यू नको आहे, आऊट तर आऊट म्हणून. आणि इथे ना दादा मध्ये मध्ये सगळ्यांना ट्राय करत होता, म्हणून एक एक चान्स प्रत्येकाला मिळत होता आऊट झाल्यावर. पण नंतर मग सगळे म्हणाले की नको आता फायनली खेळूया आपण. तर इथे ना मी तुम्हाला हे दाखवते, हा बंगला होता आणि इथे आम्ही राहायला आले होतो. आणि ह्याच्याच पुढे ना थोडंसं असं खाली उतरलं की नदी आहे. इथे बघा डुग्गूची सुद्धा बॅट बॉलची मस्ती चालली होती लड्डूसोबत. तो सुद्धा बॅट बॉल खेळत होता आणि सिक्स करून असं त्याच्या आवाजात त्याच्या शब्दात बोलत होता. ते इथे बघा तो कसा बेडूकुड्यासुद्धा मारत आहे. बॉल आणायला तो गेलाच नाही, पण तो त्याचा नंतर बॉल लांब गेल्यावरती तो स्वतःच बेडूकुड्या मारल्या आणि लड्डूला बॉल आणायला लावला त्याने. तर हे बघा पाहू शकता इथे. तर डुग्गूनी सुद्धा खूप मज्जा केली, कारण त्याला लड्डूसोबत खेळायला फार आवडतं. लड्डू, चिक्कू ह्यांच्यासोबत खेळायला त्याला फार आवडतं. आणि तो ना मस्तपैकी बॉलिंगसुद्धा करत होता. हे बघा पुन्हा तो बेडूकुडी मारायला पुढे निघून गेला. तर असा होता डुग्गू. खूप मज्जा केली त्याने पण बिचारा 2-3 वेळा पडला आणि त्याला खूपदा लागलंसुद्धा. पण तरीसुद्धा तो खेळत होता, मज्जा करत होता तो. आणि ना त्याला सध्या काय माहिती नाही, पण तो काही खायला मागत नाही आहे. तर आहे ना फ्रेंड्स, मी व्हॉईस ओव्हर का करत आहे, कारण की पूर्ण वेळ असा आहे ना स्पीकर चालू होता. जो संध्याकाळी लावलेला ना तो कंटिन्यू स्पीकर चालू होता. त्याच्यामुळे मग मला व्हॉईस ओव्हर करावं लागत आहे. तर इथे आहे ना हे बॅट बॉल वगैरे खेळून झाल्यावर ना लड्डूचं, तर इथे आम्ही मोठी लोकं आहे ना नाचायला वगैरे लागलो. तर आजसुद्धा आम्ही खूप भरपूर असा डान्स केला, खूप मज्जा केली आणि खूप असा छान असा डान्स केला आम्ही. तर इथे पाहू शकता झिंगाट गाण्यावरती आणि बरीचशी गाणी होती. पण आता काय आहे ना की व्हॉईस ओव्हर म्हणजे कॉपीराईट येईल म्हणून मी गाणी बंद करत आहे. त्यामुळे आम्ही घरामध्ये ना जेंट्स लोकांना बोलवून सुद्धा नाचत होतो. तर हा गुड्डू आहे माझ्या ताईचा मुलगा मोठा. तर आम्ही त्याला घेऊन पण असं हे करत होतो, नाचायला सांगत होतो. तर अशा प्रकारे आमचं, तर इथे बघा प्राचीची ॲक्टिंग बघा डान्स करताना मध्ये मध्ये येत होती आणि कसे पण फेस हे करत होती. तर मज्जा आली, खूप मज्जा केली इथे पण. कुठे वेळ निघून गेला कळलंच नाही. तर इथे ना आमचा चहा नाश्ता वगैरे करून आम्ही डान्स वगैरे केला आणि त्याच्यानंतर डान्स झाल्यावरती ना चिकन बार्बिक्यू करायचं होतं. तर त्याच्यासाठी ना बाहेर मुलांनी छान अशी कोळसे आणून कोळशावरती हे ठेवलं होतं. बाहेर शेगडी होती त्याच्यावरती, आणि वहिनीने आणि ताईने ना चिकनला छान असं मॅरिनेट करून ठेवलं होतं. पण काय झालं ना चिकन असं थोडंसं म्हणजे व्यवस्थित त्याने कट करून दिलं नव्हतं, म्हणून ते आतपर्यंत त्याचा मसाला गेला नाही. तर आहे ना मग आम्ही असं मध्ये मध्ये कट करून त्याला असं आतमध्ये मसाला लावून असं भाजत ठेवलं होतं. इथे तुम्ही पाहू शकता. तर हे बार्बिक्यू करायचं मशीन आहे. तर हे ना आम्ही छान असं एन्जॉय केलं. मस्त रोस्ट झालं आणि हिरव्या चटणीसोबत इतकं भन्नाट आणि टेस्टी लागत होतं ना. तर अशा प्रकारे आम्ही हा सुद्धा एन्जॉय केला. बार्बिक्यूचा आस्वाद घेऊन नंतर आम्ही झोपायला आलो. तेव्हा आहे ना आम्ही दमशिराज खेळत होतो. तर इथे वहिनीला ना कंठारा मूव्हीचं नाव दिलं होतं, तिला ॲक्टिंग करायची होती. तर खूप मस्त केली. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.